लोकसभा निवडणुकीसाठी शिरोळ विधानसभा मतदारसंघात 296 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळच्या वेळेत मतदानाचा जोर अधिक होता. नंतर ऊन वाढल्यानंतर मतदान कमी होईल असं वाटत होतं, पण भर उन्हात सुद्धा मतदारांनी गर्दी केली होती. नृसिंहवाडी इथल्या वयोवृद्ध मंगल सोमन यांना खुर्चीतून मतदान केंद्रात आणण्यात आलं होतं. स्वाभिमानीचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळमधील जनता हायस्कूल इथं कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. 100% लागणार, कारण मुळामध्ये इथं देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री गडकरी साहेब, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर इथं राहायला असल्यासारखंच होते. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब, आदित्य ठाकरे, असे एकापेक्षा एक दिग्गज लोक या ठिकाणी आले आणि यावेळी लागले त्यांना. आज त्यांचा मोठा नैतिक पराभव आहे आणि माझा नैतिक विजय आहे. आलास कुरुंदवाड इथं ईव्हीएम बंद पडल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता, परंतु ईव्हीएममधील बिघाड दूर करत मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. मतदान शांततेत पार पडावं यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.